पुढच्या घडामोडीकडे महंत नामदेव शास्त्रींविरोधात बीड पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। बीडमधील भागचंद झांजे महाराज यांनी पोलिसात ही तक्रार केलेली आहे। माझं बरं वाईट झाल्यास नामदेव शास्त्रींचे अनुयायी जबाबदार असतील असं झांजे महाराज यांनी म्हटलेलं आहे। नामदेव शास्त्रींच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानं त्यांच्या अनुयायांनी फोनवरून धमकी दिल्याचं भागचंद झांजे महाराज यांचं म्हणणं आहे। पण झांजे बोलताय का? हो बोलतोय। तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला? काय दिले पाहिलं नाही तुम्ही? पाहिलं म्हणून तर कॉल केला ना, नाही तर असं काय गरज पडेल तुमची आम्हाला? तर काय तुम्ही स्टेटमेंट पाहिलेत का पूर्ण? एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला? ते न्यायाचे आहे कुठं? तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय? तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं का? मी काय काय स्टेटमेंट दिले? पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले। तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही साहेब? तुम्हाला स्टेटमेंटची आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत। हा, मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही। काय स्टेटमेंट दिलं तुम्ही? ते नामदेव शास्त्री चुकले, नामदेव शास्त्रीच्या चुका काढा। तुम्ही एवढे मोठे आहेत का? म्हणजे आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य नाही का? काही बोलायचंच नाही का? शांत बस मी बोलायला लावू नको मला जास्त। भाषा माणसाने व्यवस्थित वापरली पाहिजे। हत्तीला समर्थन नाही ह्या विषय बरोबर, बाकीच्या गायला कुठाने काढता? मानसिकता तपासा काही तपासा, तुम्ही मानसिकता आहे का बरोबर? हॅलो, तुम्हाला आता कसं आहे, बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटॅलिटी नाहीये। दुसरी गोष्ट आणि सांगायची गोष्ट आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील। काय होईल? हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही? आम्ही व्यक्त व्हायचं का नाही? लोकशाही आहे, मग लोकशाहीच्या मार्गाने वागा। काय बडबड लावते बिनकामाची? ही तर गुंडशाहीची भाषा झाली तुमची। माऊली, तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची। तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले। माऊली नाही, गावात नाव सांग, चल तिथे येऊन ठोकतो। ठीक आहे, माझं गाव घाटा पिंपरी। बरोबर, थांब येतो तिथे उद्या। तिथे थांब। तुमचं नाव सांगा माऊली आधी। मी वारकरी फिरकरी तसलं काही संबंध नाही आपला। मग तुमचं नाव सांगा ना। मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे। नाही येईनात का? पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं, मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं।